50 तोळं सोनं, 35 लाख कॅश, हुंडा. जमीन मागितली, गर्भपात केला. दीप्ती मगरसोबत नको नको ते घडलं. पुण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला. पुण्यातील एक धक्कादायक घटनेनं पुन्हा महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील उरळी कांचन जवळील सोरतावाडीमधील दीप्ती मगर चौधरीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. सासरच्या जाचाला कंटाळून दीप्तीने शनिवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात उरळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दीप्तीचा 2019मध्ये रोहन चौधरीसोबत विवाह झाला. यावेळी लग्नामध्ये 50 तोळे सोने देखील देण्यात आले होते. दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर दीप्तीवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. त्यात तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातील कामे येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करण्यात दीप्तीचा सासरच्यांकडून छळ करण्यात आला. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश आणि गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये दिले होते. मात्र तरीही दीप्तीला त्रास द्यायचं थांबलं नाही. अखेर दीप्तीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दीप्तीचा गर्भपात केल्याचं समोर आले. दीप्तीच्या पोटातील बाळ हे मुलगी असल्याचं समजल्यावर पती रोहन, सासू सुनीता आणि सासरे कारभारी दीर रोहित यांनी इच्छा नसताना जबरदस्तीने गर्भपात केलेला आहे असे तिने मला सांगितले. तेव्हा मला धक्का बसला, परंतु मी तिथला आधार दे समजावून सांगितलं आणि शांत केलं असं दीप्तीच्या आईने पोलीस तक्रारीत म्हटलेलं आहे. आरोपी सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर 2025मध्ये उरळी कांचनजवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या, तर सासरे शिक्षक आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, उरळी कांचन.